नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. आपण आजकाल बघतो की पुरुष आणि महिला समान अधिकार आहेत, पण बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी होत नाही. ऐकण्यामध्ये बऱ्याच वेळेला येतं, पण प्रॅक्टिकली बघायला जावं तर ह्या गोष्टी ॲवेलेबल किंवा त्या होत नसतात. फरक केला जात असतो महिला आणि पुरुषमध्ये. म्हणून मी आज थोडक्यात हा कायदेशीर व्हिडिओ बनवलेला आहे. महिलांचे कामगार हक्क म्हणजे कामाच्या ठिकाणी भेदभाव हा केला जात असतो, म्हणून मी हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित बघावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. समान वेतनाचा हक्क, तसंच पुरुष आणि महिला कामगारांना समान कामाचा पगार देणे बंधनकारक आहे. फक्त महिला आहे म्हणून कमी वेतन देणे हे बेकायदेशीर आहे. मातृत्व रजेचा हक्क मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961 2017 नुसार सुधारणा केलेली आहे. महिलेला 26 आठवड्यांची पगारी रजा मिळते. गर्भधारणेच्या दरम्यान नोकरीवरून काढणे हे बेकायदेशीर आहे, गुन्हा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळत असते. कायदा पोस्ट ॲक्ट 2013 ऑफिस, फॅक्टरी तसेच हॉस्पिटल तसंच शाळा या सर्व ठिकाणी हा लागू आहे. तक्रार करण्याचा महिलेचा पूर्णपणे अधिकार आहे. रात्रीच्या कामाबाबत संरक्षण फॅक्टरी ॲक्ट 1948 नुसार महिलांकडून रात्री काम करून घ्यायचे असल्यास सुरक्षित वाहतूक त्यांना मिळाली पाहिजे. सुरक्षा व्यवस्था नीट केलेली असली पाहिजे. महिला कर्मचाऱ्यांची लेखी संमती त्यात असणे आवश्यक आहे. जबरदस्तीने ओव्हरटाईम त्यांच्याकडून करून घेतला नको, म्हणजे त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे त्यांच्याकडून रात्रीच्या वेळेला तुम्ही जबरदस्ती ओव्हरटाईम करू घेऊ शकत नाही, ते बेकायदेशीर आहे. महिलांकडून जबरदस्तीने जादा काम करून घेता येत नाही. ओव्हरटाईम असेल तर वेगळे रुपये त्यांना देणे बंधनकारक आहे. महिलांनी कायदेशीर हक्काची माहिती ठेवली तर त्यांना अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येत असतो. बऱ्याच ठिकाणी महिला ह्या कमी शिकलेल्या असतात किंवा थोड्या जरी शिकलेल्या, त्यांचं शिक्षण व्यवस्थित असलं तरी हे नको करायला, कशाला करायचं, जाऊ दे, जे आहे ते आहे असं म्हणून बऱ्याच महिला गप्प बसतात, काही कायदेशीर कारवाई करत नाही आणि तिथला अन्याय हा सहन करत असतात. म्हणून महिलांनी कायदेशीर माहिती घेणं अतिशय आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तरी त्यांच्यामध्ये भेदभाव होता कामा नये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि आपल्या आजूबाजूला जर काही महिला काम करत असतील, त्यांच्याबद्दल जर काही अन्याय होत असेल तर त्यांना नक्की तुम्ही कायदेशीर माहिती द्या. धन्यवाद.